प्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सपोनी कृपा समोर पत्रकारांच्या समोर मीडिया समोर बोलत असताना एका कार्यक्रमाचे कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत बोलत होतो. आज पहिल्यांदा भाजपामध्ये सामील झाल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर एक पवित्र आणि मोठ्या विषयावर आपला सर्वांना माहिती आहे. भाजपातर्फे आमंत्रित केले. 13 डिसेंबरला पवित्र काशीच्या मातीवर भगवान शंकरांच्या कॉरिडोर आणि तिथला परिसर एवढा सुंदर झालेला आहे. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची, तसेच उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील 13 डिसेंबरचा कार्यक्रम सगळ्या ठिकाणी राबवण्यासाठी या कार्यक्रमाचे माझ्याकडे जबाबदारी आणि आज 8 दिवसात भोसलेकडे जबाबदारी सोपवली. आणि देशामध्ये जवळपास 57,000 ठिकाणी हा कार्यक्रम राबवतील आणि लोकांमध्ये किती उत्साह आहे. ज्यावेळी सूचना आली भारतीय जनता पार्टी केंद्रीय कार्यालयाकडून, मी आणि आचार्य तुषारजी बसून चर्चा करत होते. मला स्वतःला आठवलं की 2014ला जेव्हा माननीय पंतप्रधान वाराणसी संसदीय क्षेत्र म्हणून खासदारसाठी उभा राहिले तेव्हा त्यांनी एक वक्तव्य सांगितले होते की न तो मैं यहाँ आया हूँ न मुझे किसी ने भेजा है, मुझे तो गंगा माँ ने बुलाया है. बहुत सारी टिप्पणियां हुई, बहुत सारे लोगों ने कहा 2014 का चुनाव हुआ आणि त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोठे मतांमध्ये निवडून आले आणि त्याच वेळी ते दुसरी ठिकाणी बडोदामधून पण खासदार निवडून आले. त्यांच्याकडे पर्याय होता की वारसी सोडून ते गुजरातच्या खासदार म्हणून तिथे जावा. त्यांनी गुजरात प्रांताच्या बडोद्याच्या सांसद होण्यापेक्षा त्यांनी काशीच्या सांसद होणं त्यांनी पसंत केले. जे वाक्य त्यांनी त्यावेळी सांगितला होता हा तो वाक्य सार्थक आहे कि खरोखर गंगा मैया ने बुलाया था आणि गंगा मैया ने बुलाया थे काम करने. 1776 ईस्वीला पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राची सुकन्या आणि महाराष्ट्राचे आमचे दैवत रूप साधना किंवा शब्दाने सांगावा अहिल्याबाई होळकरांनी देशामध्ये जवळपास 100 मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केले. त्याच वेळी काशी विश्वनाथ मंदिराचे पण तिथे खूप काम केले. त्यानंतर 245 वर्षात पूर्वी हा तिथे काम झाला होता आणि आज 245 वर्षानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 13 तारखेला उद्घाटन करणार काही रोजचे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक हिंदूला वाटतं कधीतरी आम्ही काशी विश्वनाथ जावं. तशी ज्योतिर्लिंग आमच्या 12 ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी आहे, अन्य ठिकाणी आहे. पण महाराष्ट्रात आणि काशीचं नातं खूप अटूट आहे, एवढे अटूट आहे. तर लोकलमध्ये एवढा उत्साह आहे की आमच्या बरोबर होता की 68 जिल्हा आहे, 68 जिल्हा आणि 704 मंडळामध्ये कार्यक्रम राबवायचे. पण त्याच्यापेक्षा लोकांनी ठरवलं की एक कार्यक्रम होता, 4 करू 5 करू. आतापर्यंत एक टार्गेट लोकांपर्यंत आतापर्यंत आलेलं आहे की 2121 ठिकाणी हा कार्यक्रम डायरेक्ट लाईव्ह पूजा हे सगळे करणार आहे. आणखी लोकांमध्ये उत्साह आपण बघू पुढे किती आणखी जाते. पण 21 ठिकाणी लोकांनी आपली सहमती दिली. मला एवढं सांगितलं होतं की या कार्यक्रम राबवताना शिवभक्त फक्त भाजपाचे लोक आहेत, काही लोक टिप्पणी करतील
काही लोक राजकारणी करतील. आणि खरं आहे, हिंदू आणि भाजप हा एकाच ठिकाणी जसे एक सिक्के के दो पहलू होते असा प्रकार आहे. हिंदू आणि भाजप ह्याच्यावर राजकारण करायचं नाही करावं, पण ऍटलिस्ट शिवभक्त म्हणून जे जे हिंदू असतील या कार्यक्रमाला स्वतः कधी मोठ्या प्रमाणे केला पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आम्ही एक कार्यक्रम करतो, म्हणजे कोणाला बंधन नाही. मला वाटते सरकारने करावं. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सरकार देशातील कमीत कमी 3000 साधू संतांच्या तिथे आणि प्रत्येक मतलब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री 5000 वर मतलब लोक तिथे परिषद येऊ शकतात, त्यांची उपस्थित असणार आहे आणि देशामध्ये उत्साह वापरतात. हा कार्यक्रम राबवताना काही ठिकाणी आमचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, तसा आमच्या प्रदेश अध्यक्ष जगन्नाथदादा पाटीलजी, विरोधी पक्षनेता विधान परिषद प्रवीण दरेकरजी आणि केंद्रातील आमचे सर्व मान्यवर जे मंत्रीगण आहेत आणि खासदार, आमदार हे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहील. 13 तारखेला कोण कुठे जाणार दिवसा नंतर आम्ही परत करतो तुम्हाला. आम्ही सगळे काही ठिकाणी जाऊन उपस्थित राहून कार्यक्रम करणार आहे. खरोखर मी स्वतः 3 दिवसापूर्वी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन आलो. माझी इच्छा होती की 13 तारखेला मी जाऊ, पण ही जबाबदारी दिल्यानंतर मला चंद्रकांत दादांनी सांगितलं की इथे राहून तुम्ही काशी दर्शन लोक करतील, तुम्ही पण इथे करा. तुम्ही तर प्रत्येक महिन्यात तुम्ही काशी विश्वनाथच्या दर्शनात जात आहे, इथे कार्यक्रम करण्याची माझी इच्छा होती. मी जाणार पण होतो, मी सांगता पण होता, पण ही जबाबदारी आल्यानंतर मी डिसाईड केलं की नाही, ही जबाबदारी महाराष्ट्र भाजपा प्रदेशतर्फे आदरणीय अध्यक्षांनी दिलेली आहे आणि केंद्रीय नेतृत्वाची इच्छा हे कार्यक्रम सांगा 10 दिवसाचे कार्यक्रम आहे. ते कार्यक्रम होतील आणि ज्या ज्यावेळी आमच्या ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होतील त्याच्या अगोदर 12 तारखेला मी प्रत्येक शिव मंदिरात जाऊन साफसफाई करणार. नंतर 13 तारखेला तिथे जलाभिषेक, दुधाभिषेक, पूजा अर्चना करतील आणि सगळ्यांना प्रसाद वितरण वगैरे करता येईल. आणि तिथे स्क्रीनला सर्व भक्तांना जेणेकरून ते सगळे मतलब कार्यक्रम त्यांना दर्शन मिळेल असा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि काही विषयावर आपल्याला विचारत असेल तर ते स्वतः एवढे पंडित एवढे विचारक आहेत आमचे आजकाल भोसलेजी, मतलब इथे महाराष्ट्र प्रदेशचे धार्मिक आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख पण आहेत. आणि ठिकठिकाणी आपण बघितलं ज्यावेळी परमिट रूम उघडला आणि देवांचे दरबार केले होते त्यावेळी आचार्य तुषारजीने प्रत्येक ठिकाणी जाऊन मंदिरासमोर पूजा करायच्या, घंटा वाजवायच्या, भजन करायचं असा कार्यक्रम त्यांनी खूप आवडला होता. आज आम्हाला यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. माझी आपल्याला शेवट विनंती आहे, हे कार्यक्रम राबवताना आपण काही लोक बघू शकत नाही, तुमच्या माध्यमातून त्यांना बघण्याची संधी मिळते. आज माझी विनंती आहे. कृपाशंकर जी, जिस तरीके से शिवसेना के नाम के आगे ही शिव लगा हुआ है और इतना बड़ा कार्यक्रम प्रधानमंत्री कर रहे हैं काशी में, तो क्या आप शिवसेना और सरकार से क्या अपील करते हैं? नहीं, मुझे लगता है कि जो शिव भक्त है, जो हिंदू है, जो सनातन धर्म वाला उसको सबको करना चाहिए. माननीय उद्धव ठाकरे प्रदेश के मुख्यमंत्री हैं, उनको सरकारी कार्यक्रम करने चाहिए, सरकार की तरफ से सुविधा देनी चाहिए. अभी हम जाएंगे भाजपा के हैं, लेकिन हम भाजपा का कोई चुनाव से लेके नहीं जाएंगे वहां पर, कोई भाजपा का मेहनत नहीं लगाएंगे. मुझे लगता है जो शिव भक्त है उनको सब कुछ पे करना चाहिए. राजनीति करने का समय आएगा तभी इसे राजनीति करेंगे. सर, पर ऐसा क्यों होता है जब चुनाव आता है उत्तर प्रदेश में, विधानसभा का चुनाव है, तब भाजपा को याद आती है? लोकतंत्र 3 भागों में बटा हुआ है. पहला होता है आश्वासन, दूसरी होती है योजना, तीसरी होती है बचत पूर्ति. मैंने कहा जब आदरणीय प्रधानमंत्री जी ने सांसद के चुनाव लड़ने के लिए कहा, उन्होंने कहा था कि न मुझे किसी ने भेजा है न मैं आया हूं, मुझे गंगा मैया ने बुलाया. वो वचन पूर्ति होती है. आश्वासन चुन के आने के बाद योजना बनती है,
योजना के बाद वचन पूर्ति होती है। अब योजना की वचन पूर्ति अगर इस समय हो रही चुनाव तो रोज मतलब रोज यानी बरस में आज यहाँ है कल वहाँ है, कोई कोई चुनाव चलता रहता है। इसको चुनाव की दृष्टि नहीं देखना चाहिए, इसको भाव से देखना चाहिए, भावना देखना चाहिए, वचन पूर्ति के हिसाब से। एक सवाल ये है कि महाराष्ट्र में कहाँ इस तरीके के कार्यक्रम होने जा रहे हैं? 68 जिले हैं, 68 जिले में 2 या 3 कार्यक्रम होंगे। प्रत्येक मंडल में 1, 2, 3, 4 होंगे। हमारे 68 जिला अध्यक्ष हैं और 704 मंडल हैं, इनमें तो होगा ही होगा। इसके अलावा लोग अलग अलग तरीके से जैसे मुंबई हर वार्ड में करने की लोग इच्छा करती है तो 227 वार्ड कहीं हो जाते हैं। ऐसे महापालिका में जो वार्ड है हर लोग उत्साहित है, हम अपने वार्ड में करेंगे, हम अपने वार्ड में करेंगे। इसमें कहीं 21 अभी तक हमको सूचना मिली है, बाकी और लोग आएंगे। जो जगह होगा सब जगह का नाम से मंडल जहाँ हमारे हैं और जहाँ हमारे जिला अध्यक्ष ये सूचित मैं आपको दे दूंगा आज ही। लेकिन दूसरा जो जहाँ होगा उस जगह का मीटिंग आने वाला आपको जरूर। ज्योतिर्लिंग जहाँ पर है वहाँ पर क्या प्रश्न? यहाँ पे ज्योतिर्लिंग हाँ, ज्योतिर्लिंग मैंने कहा जैसे त्र्यंबकेश्वर है, ऋषिकेश्वर है, भीमाशंकर है, 3 तो ज्योतिर्लिंग है। वहाँ पे मतलब पूरा पूजा पाठ जैसे बाबा विश्वनाथ जी महाराज से होगा। दूसरे हमारे ज्योतिर्लिंग है औरंगाबाद, फिर परली बैजनाथ। लेकिन मुझे लगता है कि हर जिले में भगवान शिव मंदिर तो है, तो जहाँ जहाँ शिव मंदिर है वहाँ जरूर होगा। अभी देखेंगे कि कौन से केंद्रीय मंत्री को पार्लियामेंट चल रहा है, आज उनसे सबसे बात हो जाएगी, लोग इसमें शामिल हो, बड़ी संख्या में शामिल हो रहे हैं। इसमें कोई आदेश नहीं है, ये कार्यक्रम की जानकारी दी जा रही है और लोग अब खुद आकर जाके अपना कार्यक्रम करने के लिए उत्साहित हैं। महाराष्ट्र व्यतिरिक्त अजून कुठल्या राज्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे? सगळे देशात होऊन देशात 57,000 ठिकाणी असा कार्यक्रम होणार आहे। महाविकास आघाडी सरकारमधले जे मंत्री आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे का की हा संपूर्ण कार्यक्रम भाजपचा कार्यक्रम? त्यामध्ये माझी इच्छा मी सगळ्यांनी निवेदन करतो, सगळे शिवभक्त जे आहेत, सगळे म्हणजे हिंदू जे आहेत त्या या कार्यक्रम राबवण्यासाठी कुठलाही बंधन नाही आहे, कोणाकडे नाही, सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यांच्या भागामध्ये केलं पाहिजे। काही आमदार भाजपात नसतील आणि जे आमदार हिंदुत्व मानतात, शिवभक्त आहेत, तर त्यांनी या कार्यक्रम केला पाहिजे, त्यासाठी कोणता बंधन नाही। तिकडनं विशेषतः शिवसेनेतून कोणाला निमंत्रण देण्यात आले का? कारण की वर्ष ते तुमच्या सोबत होते आणि विशेषतः काशीचा जो प्रोग्राम आहे त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना वगैरे देण्यात आलेलं आहे। याची माहिती माझ्याकडे आता तर नाही, माहिती करून देशातील मुख्यमंत्री उपमंत्री खासदार आमदार बाकी इतर सारे लोक ते असणार असंही माहिती नाही। महाराष्ट्र मुख्यमंत्रीला निमंत्रण आहे की नाही, पण असं म्हणजे निमंत्रणाचे वाट न बघता माझी विनंती, कडकडी विनंती हा जोड आहे की शिवभक्त तिकडे जाऊ शकतात, तिकडे जायला पाहिजे नाही। कमीत कमी आपल्या भागामध्ये डायरेक्ट रिले आहे, डायरेक्ट लाईव्ह दाखवणार आहे, मला वाटतं सगळ्यांनी केलं पाहिजे, आस्था असली पाहिजे। एक आरोप केला जातोय की उत्तर प्रदेशातल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या कार्यक्रमासाठी या कॉरिडॉरचं आयोजन करण्यात नाही, तुम्ही तर वर्षावरचे काम चाललंय ना, एक आज थोडं सुरू होतं, कार्यक्रम पूर्ण झाला, ते वचनपूर्ती होती ते करत आहेत कार्यक्रम। याच्या मागे आता बघा, माझ्यासारखं मला तर स्वतःला वाटत होता की माझ्या आयुष्यामध्ये कधीतरी राम मंदिरचे भूमिपूजन होईल, राम मंदिर निर्माण होईल असं मला पण वाटत होता, पण ते साकार केले। आता ते सांगायचे की भाजपाने केले, पंतप्रधान केले, भाजपाचे ते देशाचे पंतप्रधान हे करत असताना लोकांनी राजकारण आणताना खूप सांगतात, काही लोक सांगतात आम्ही असं केले, आम्ही तसं केले, आमच्या हिंदुत्वाच्या रक्तामध्ये त्याचे निमंत्रण वाढ कसं करायचं? सर, असा एक प्रश्न आहे की ओमायक्रॉनचा धोका असताना त्याचे एक सावट असतात, असे सार्वजनिकरित्या कार्यक्रम करणं कितपत योग्य आहे आणि यालाच घेऊन जर कार्यक्रम केलं तर त्याच्यामध्ये काही निर्बंध असतील, नियम जे ते निर्बंध काढ तपास केला आणि करणार आम्ही ते जे डिस्टन्स आहे, जे निर्बंध आहे, निर्बंध शिवाय आणि कुठलाही कार्यक्रम